नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका. याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञानिक आणि इतर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला त्यांची लिंक हवी असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकता, मेसेज करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. चॅनलच्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगितलं जाईल कशा पद्धतीने सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. अद्याप जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वप्रथम तुम्ही ते वाचू शकता. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. वेळ आहे 2 तास, गुण आहे 40. तर चला प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. प्रश्न 1 अ ज्यामध्ये म्हटलेलं आहे योग्य पर्याय निवडून त्या पर्यायाचा क्रमांक खालील प्रश्नासमोर लिहा. ओके, आता काय म्हटलेलं आहे की पर्यायाचा क्रमांक खालील प्रश्नासमोर लिहायचा आहे. यामध्ये पहिला आहे डार्विन या वैज्ञानिकाचे हे टिंब हे पुस्तक प्रसिद्ध केले. ओके, अमध्ये आहे नैसर्गिक निवड, बमध्ये आहे उत्परिवर्तन, त्यानंतर सीमध्ये आहे चिमणी पडणे, त्यानंतर आहे डमध्ये ओरिजिन ऑफ स्पीसीज. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज आहे, नैसर्गिक निवड आहे की ओके या दोन्हींपैकी कोणता आहे? दोन्हीच तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. त्या दोन्हीपैकी कोण आहे? 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय तुम्हाला निवडून त्याचा काय आहे प्रश्न क्रमांक समोर त्याचा पर्यायाचा क्रमांक लिहायचा, जसं की असेल, बी असेल, सी असेल, जे असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा विद्यार्थी मित्रांनो, प्रद्रव्य पटलाच्या निर्मितीसाठी टिंब हे रेणू आवश्यक असतात. अमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथिने, त्यानंतर बमध्ये आहे तुम्हाला स्निग्ध आम्ले, सीमध्ये आहे तुम्हाला फॉस्फोलिपिड्स आणि डमध्ये आहे तुम्हाला कार्बोदके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे टिंब हे कुटुंब नियोजनाचे मार्ग आहेत. ओके, 4 पर्याय आहे. अमध्ये आहे तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या घेणे, बमध्ये आहे निरोधचा वापर करणे, सीमध्ये आहे कॉपर टी बसवून घेणे, डीमध्ये आहे वरील सर्वच. त्यानंतर चौथा आहे पश्चिम बंगालमधील टिंब हे अभयारण्य वाघासाठी राखीव आहे. अमध्ये आहे गीर, बमध्ये आहे सुंदरबन, सीमध्ये आहे मोलाई, डीमध्ये आहे तुम्हाला कॉर्बेट. ओके, त्यानंतर पाचवा आहे इंधनाच्या अपूर्ण ज्वालातून टिंब हा वायू निर्माण होतो. एमध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड, बीमध्ये आहे कार्बन मोनॉक्साईड, सीमध्ये आहे कार्बन टेट्रा क्लोराईड आणि डीमध्ये आहे वरील सर्व. जो काही होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे बमध्ये खालील प्रश्न सोडवा, ज्यामध्ये आहे योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, ज्यामध्ये आहे स्तंभ ए दिलेला आणि स्तंभ बी दिलेला. स्तंभ यामध्ये पहिलं शब्द आहे ज्यामध्ये आहे फोरिफेरा रंध्रीय प्राणी. ओके, त्यानंतर दुसरा आहे स्लेंट्राटा आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्तंभ बीमध्ये आहे तुम्हाला एमध्ये ज्यामध्ये दिलेला आहे ट्युनिक, बीमध्ये आहे तुम्हाला कॉलर पेशी, त्यानंतर आहे सीमध्ये तुम्हाला दंश पेशीयुक्त शुंडके, त्यानंतर डीमध्ये आहे प्रावार. त्यानंतर दुसरा आहे खालील सहसंबंध ओळखा. सहसंबंध पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये आहे मत्स्य शीतर रक्ताचे, त्यानंतर पक्षी. तर काय आहे सहसंबंध तो लिहायचा आहे, कोरिलेशन अगदी महत्त्वाचं असतं. त्यानंतर तिसरा आहे तुम्हाला खालील विधान चुकी बरोबर, ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. केंद्रीय विखंडनातून मिळणारी ऊर्जा ही पर्यावरण स्नेही असते. त्यानंतर चौथा आहे खालील गटातील वेगळा शब्द लिहा. वेगळा शब्द लिहायचा आहे भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, दुष्काळ आणि जंगलतोड. पहिला आहे भूकंप, दुसरा आहे ज्वालामुखी उद्रेक, तिसरा आहे दुष्काळ आणि जंगलतोड. तर विद्यार्थी मित्रांनो काय योग्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. भूकंप आहे, ज्वालामुखी उद्रेक आहे की दुष्काळ आहे? बघा, जंगलतोड यामधील वेगळा शब्द आहे, कारण भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि दुष्काळ हे सर्व निसर्गाच्या याने होते, परंतु जंगलतोड हे मानवामुळे होते. मानव जंगलतोड करत असतो. प्रश्न दुसरा अ, ज्यामध्ये आहे शास्त्रीय कारणे लिहा. कोणती? 2 शास्त्रीय कारणे तुम्हाला लिहायची आहेत, ज्यामध्ये पहिला आहे सपुष्प वनस्पतीमधील फलनास दुहेरी फलन असे म्हणतात. दुसरा विद्यार्थी मित्रांनो जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नवीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. तिसरा विद्यार्थी मित्रांनो पेरिपॅटस या प्राण्यास ॲनेलिडा संघातील प्राणी आणि ऑर्थोपोडा संघातील प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कोणती? 3, ज्यामध्ये पहिला आहे प्रथिने म्हणजे काय? फर्स्ट क्लास प्रथिने म्हणजे काय स्पष्ट करा. खालील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे प्रथिने म्हणजे काय आणि फर्स्ट क्लास प्रथिने हे तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, त्यानंतर दुसरा आहे खालील उक्तता पूर्ण करा. उक्तता पूर्ण करायचा आहे उत्क्रांतीचे पुरावे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रूफ्स ऑफ इव्हॉल्युशन किंवा थेरी ऑफ इव्हॉल्युशन इथे तुम्हाला सांगायचे 4. ओके, त्यानंतर तिसरा आहे खालील चिन्ह संकेत काय सांगतात ते स्पष्ट करा. तर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो एक मुलगा डस्टबिनमध्ये कचरा सांगतोय, तर ते संकेत चिन्ह काय सांगताय की कचरा टाकण्यासाठी कचरा कोंडीचा वापर करावा, यूज डस्टबिन्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे, एक साईडला चार्ज दिलेले आहे आणि एक साईडला पानाचं चिन्ह दिलं आहे. तर इथे असं म्हटलं गेलं आहे की सेव्ह एनर्जी अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे किंवा सेव्ह जंगल्स वगैरे अशा पद्धतीने ते सांगितलं गेलेलं आहे, सेव्ह इलेक्ट्रिसिटी. चौथा आहे खालील उक्तता पूर्ण करा. उक्तता पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये धोक्यात आलेल्या प्रजाती. तर धोक्यात आलेल्या 4 प्रजाती विद्यार्थी मित्रांनो लिहायच्या आहे. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा पद्धतीने 4 प्रजाती लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे 5वी
खालील प्राणी ओळखा आणि त्याचं नाव लिहा. खालील प्राणी ओळखायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे. तर याला काय म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, हायड्रा. आणि याला काय म्हटलं जातं विचू, ज्याला स्कॉर्पिओ असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. कोणती 5 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. पहिला आहे खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये आहे उपसृष्टी, संपृष्ठ, रज्जू प्राणी. ओके, उपसृष्टी, संपृष्ठ, रज्जू प्राणी तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, इथे तुम्हाला दिलं आहे एक तक्त्यामध्ये एक नाव दिलं आहे, वाक्याशी तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, वर्ग दिला आहे तुम्हाला चक्रमुखी, त्यानंतर सरीसृप आणि सस्तनी. बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जेही प्रश्न तुम्हाला समजत नसतील, उत्तर तुम्हाला काढता येत नसेल, तुम्ही त्यासाठी गाईडचा डायजेस्ट असेल तुमच्याकडे नवनीत वगैरे, किंवा तुम्ही गुगलच्या मदतीने याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. जाऊया पुढे. तुम्हाला खाली दिलेल्या माहिती वाचा आणि माहितीच्या आधारे खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीवरती काही प्रश्न विचारले गेलेली आहेत. बघूया काय आहे. विद्युत ऊर्जा ही विविध मार्गाने निर्माण केली जाते. उदाहरणार्थ जल विद्युत, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा आणि जैव इंधनापासून. हे ऊर्जा स्रोत कधीही न संपणारे आहेत, शाश्वत आहेत. शिवाय या ऊर्जा स्रोतापासून कोणत्याही पर्यावरणाची समस्या निर्माण होत नाही. तर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला, वरील माहिती कोणत्या प्रकारच्या ऊर्जेसंबंधी आहे. दुसरा आहे जीवाश्म इंधन हे वरील प्रकारच्या ऊर्जेचे उदाहरण आहे का. आणि तिसरा आहे विद्युत ऊर्जा निर्मितीची प्रवाह आकृती काढा. ओके, बघा, स्क्रीनशॉट घ्या, उत्तरं वाचा आणि पुन्हा एकदा प्रश्न देण्याची उत्तरं देण्याची प्रयत्न करा. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे. तक्ता पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये आहे पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले फायदे. ओके, पर्यावरण संवर्धन या संदर्भात निर्माण केलेले फायदे लिहायचे आहे. वर्ष आणि समोर वर्ष दिलेलं आहे. तर 1980 साली कोणता पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण केलेला फायदा आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी आला ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर 2000 साली कोणता पर्यावरण संवर्धनाबाबत निर्माण केलेले कायदे किंवा फायदे काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर 1998 समोर. तर फक्त हा तक्ता पूर्ण करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट किंवा गुगलवरती सर्च करा, आन्सर तुम्हाला मिळून जातील. आणि ज्याही विद्यार्थ्यांना उत्तरे सांगता येत नसेल त्यांना आम्ही नक्कीच मदत करू. तुम्ही व्हिडिओवरती जास्तीत जास्त कमेंट करा, लाईक वगैरे करा. आम्ही उत्तरपत्रिका लवकरच आणण्याचा प्रयत्न करू. चौथा आहे खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आकृती दिलेली आहे, तिचं निरीक्षण करा. आणि प्रश्न आहे पहिला, ज्यामध्ये आहे खालील प्रक्रिया ओळखा व त्या प्रक्रियेचे नाव लिहा. खालील प्रक्रिया ओळखा व त्या प्रक्रियेचे नाव लिहा. त्यानंतर दुसरा आहे ही प्रक्रिया 2 उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. ही प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो 2 उदाहरणाद्वारे स्पष्ट करायची आहे. त्यानंतर पाचवा आहे खालील ओघतक्ता पूर्ण करा. पुन्हा एकदा ओघतक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. अमिनो आम्ले. तर हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये टिंबटिंब होमोग्लोबिन प्रतिपिंडे, त्यानंतर टिंबटिंब मेलेनिन रंगद्रव्ये केरेटिन, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो टिंबटिंब ऑसिन, त्यानंतर आहे टिंबटिंब प्रद्रव्य पटलातील प्रथिने विविध विकारे, टिंबटिंब विविध संप्रेरक, त्यानंतर टिंबटिंब ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने. तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल डोग्मा म्हणजे काय. ओके, सेंट्रल डोग्मा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रतिलेखन म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ट्रिपलेट कॉडॉन म्हणजे काय. ओके, हे तुम्हाला लिहायचं आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहिता यायला हवी. त्यानंतर आहे 7वा परागण किंवा परागीभवन म्हणजे काय. परागणाचे प्रकार सांगा आणि परागण प्रक्रिया घडवून आणणारे घटक कोणते ते लिहा. त्यानंतर 8 जुळे म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो ट्विन्स म्हणजे व्हॉट इज मेड बाय ट्विन्स हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि एक युग्मनजी जुळे आणि द्वियुग्मनजी जुळे म्हणजे काय ते स्पष्ट करा. प्रश्न 14 आहे खालीलपैकी कोणते एका प्रश्नाची उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते एका प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे आणि हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे. ओके, बघूया काय प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे पहिल्यामध्ये खालील आकृतीचे निरीक्षण करा व खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, ही आकृती दिली आहे आणि यावरती काही प्रश्न आहेत. यामध्ये आहे तुम्हाला आकृतीतील प्राण्याचा संघ कोणता ते लिहा. आकृतीतील प्राण्याचा संघ कोणता आहे ते लिहायचा आहे. त्यानंतर बीमध्ये आहे आकृतीमधील ए आणि बी भागांना नावे द्या. सीमध्ये म्हटलं आहे आकृतीतील प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा. बघा, तुम्हाला जेही प्रश्न सोडवता येत नसतील आधीच सांगितलं गेलेलं होतं की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला उत्तरे शोधण्यासाठी अधिकाधिक हेल्प ठरेल, मदत होईल. जाऊया पुढे. त्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये खालील उत्तरा वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. खालील उत्तरा वाचायचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला नावे लिहायची आहेत. दुसरा आहे खालील उत्तरा वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घ्या उत्तरं वाचण्यासाठी. आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊया. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे वैश्विक उष्मावृद्धी म्हणजे काय. त्यानंतर दुसरा आहे हरित क्रांती वायूंचे नाव लिहा. हरितगृह वायूंची नावे लिहा. त्यानंतर आहे सीमध्ये वैश्विक उष्मावृद्धीचे परिणाम लिहा. त्यानंतर डीमध्ये आहे वैश्विक उष्मावृद्धीमुळे
पृथ्वीवरील सजीवांचे जीवन धोक्यात का आले आहे. त्यानंतर मध्ये आहे वैश्विक उष्मावृद्धीचा परिणाम रोखण्यासाठी कोणते उपाय कराल ते लिहा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची. याआधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. ज्याही विद्यार्थ्यांनी त्या बघितलेल्या नसतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवरती त्या व्हिडिओज दिसतील. परंतु जर अद्याप तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपण टाकत असतो आणि बोर्ड परीक्षेसाठी देखील आपण तुम्हाला खूप काही मदत करणार आहोत. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आता तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असेल, एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इयत्ता 10वीच्या प्रथम सत्र परीक्षेच्या फर्स्ट टर्मच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणिते, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2 आणि इतिहास, भूगोल तसेच मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2च्या प्रश्नपत्रिका त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर दिसायला सुरुवात होईल. जी व्हिडिओ वाटेल ती तुम्ही बघू शकता. बाजूला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इतिहासची प्रश्नपत्रिका दिसत असेल किंवा भूगोलची दिसत असेल त्यावरती क्लिक करू शकता आणि खाली सबस्क्राईबसाठी ऑप्शन आहे. ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल एवढं सांगून त्यांनी सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे काही दिवसामध्ये किंवा दिवाळी येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिवाळीच्या आधीच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.